आहे ना पाठीमागं हॉस्पिटल आहे आमचं, जे कंपनीचं इन्शुरन्स आहे ना इथंच चालतंय. आता आलो मी हॉस्पिटलमध्ये आणि दाखवलं आहे डॉक्टरला, तर इंजेक्शन वगैरे देणार आहे, काही दवाई वगैरे देणार आहेत. या दुबईमध्ये ना हे चांगलं आहे, म्हणजे इलाज नाही का, म्हणजे पैसे जातात पण लगेच जे इलाज करायचा असतो ना लगेच इलाज होतो. आता जर मला बरं वाटलं नाही मग मी उद्या जर आलो ना तर मग हे सगळं फ्रीमध्ये इलाज होणार आहे. म्हणजे एकाच वेळी पैसे घेतात ते, आपल्यासारखं नाही की सारखं डॉक्टरची फी सगळं सारखं मेडिकल देणार, परंतु डॉक्टरची फी नाही घेणार परत हे. तर आता ते इन्शुरन्ससाठी क्लेम करायसाठी थांबलो आहे. इंजेक्शन वगैरे काही देणार आहेत, त्याच्यामुळे थोडं अप्रूव्हल येण्यापर्यंत वाट बघतोय आणि नंतर मग जाणार, इंजेक्शन घेणार आणि मग जाणार कॅम्पवरती. मग बघू संध्याकाळपर्यंत काय आहे तर. हे पेपर आणि हे मला वाटतं स्लाईन वाटतं आणि छोटंसं इंजेक्शन 9 धरम 50 फ्यूज झालेत. आता आतमध्ये डॉक्टरचे दिलेत ते 30 धरम. आणि आता हे आणखी मेडिसिन घ्यायच्यात, जाऊन जरा इंजेक्शन आणि स्लाईन लावून घेतो. झालं आमचं मेडिकल, भरपूर गोळ्या दिल्यात. 90 धरम गेले, 90 भारतीय रुपयामध्ये. हा 2-2.5 रुपये चले गया. 2-2.5 रुपये लागले भारताचे. काय गोळ्या दिल्यात, भरपूर गोळ्या. हाँ देखो ना क्या करेगा अपना इधर म्यूनसिपालिटी में जाता है 10 रुपये में काम हो जाता है. एक कपड़ा कितनी गोलियां, इतना तो हुआ ही नहीं, इतना गोली दे दिया फिर गावात पूरा ड्रिंक चढवलं. चला